नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. अशोक खरात प्रकरणातील सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. राज ठाकरेंकडून पक्षाची भूमिका जाहीर. असं केलं तरच तुम्हाला तुमच्या भाषणात संतांचा आणि छत्रपती शिवरायांचा दाखला देण्याचा अधिकार. ठाकरेंचं वक्तव्य. कॅप्टन अशोक खरातचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरात प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज. खडसेंची विनंती. होंदू बाबा खरात आणि पोपटराव पवार यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर पोपटराव पवारांचा खुलासा. मंदिराच्या व्यतिरिक्त कुठलाही संबंध नाही. पवारांचं स्पष्टीकरण. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कायदा सुव्यवस्था ढासळली. जेडपी निवडणुकीत सदस्य गायब केले. जयकुमार गोरेंचे आरोप. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या भूमिकेवर गोरेंकडून प्रश्नचिन्ह. मीरा भाईंदरमध्ये भाडेकरू मराठी तरुणाला घरमालकाकडून मारहाणी झाली. वीज बिलाच्या वादातून प्रकार घडला. घटनेमुळे परिसरात तणाव. बीडच्या नारायणगड साठवण तलावात पाणी, तरीही शेतात दुष्काळ. संतप्त शेतकऱ्यांचं जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत शेतकऱ्यांची निदर्शन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी. 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. अमरावती शहरात एमडी ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांकडून मिशन सफाया सुरू. माफियांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा. बीडमध्ये जिल्हास्तरीय वृत्तपत्रांची 50 लाख रुपयांची बिलं 10 वर्षांपासून थकीत. सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन. गोट्या खेळून प्रशासनाचा निषेध. बीडच्या गेवराईत सुरक्षा रक्षकांना चोरल्या कारखान्यातून साखरेच्या 38 गोण्या. अवघ्या 6 तासातच पोलिसांकडून आरोपीला अटक. या होत्या विशेष घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहिले मराठी. सत्याच्या पाठी. बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.